कसं तरी कुत्र्यासारखी धावपळ करत झाकून तर घेतलं आणि सगळं झाकून झाल्यावर आहे ना एकदम कडक ऊन पडलं. म्हणलं वा, नेमकं कापड पाणी लागू नये म्हणून टाकलं की ऊन लागू नये म्हणून टाकलं हे समजलं नाही. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज सकाळी ना भाऊ शेतात आलो होतो. आता आज सकाळी शेतात यायचं कारण म्हणजे या हरभऱ्याच्या कट्ट्यावरचं कापड काढणं होतं आणि हा सगळा बारदाना आहे ना दुसऱ्या शेतात नेणं होता. आता दुसऱ्या शेतात न्यायचं कारण म्हणजे आपला हरभरा आज जमा करणं होतं. ते तरी बरं आहे की आज तुमच्या भावाला ना जमा करायचं काही काम नव्हतं, कारण की हे हरभरा ना उदड दिलं होतं. आता आपलं जेवढे कामं होते ना तेवढे संपून मी आलो घरी आणि त्यानंतर ना डायरेक्ट निघालो आम्ही कॉलेजला जाण्यासाठी. आमचं नशीब एवढं खराब आहे ना, जेव्हा पण या कॉलेजला यायचं असलं तेव्हा इथला बाजारच भरेल राहतो आणि त्यात कॉलेजच्या समोर बघा काय सीन राहतो. एक स्टुडंट म्हणून कमी आणि एखादा व्यापारी म्हणूनच जास्त फिलिंग येते. आपल्या कॉलेजचे जे कामं होते ना ते करून घेतले आणि एक एनर्जी ड्रिंक घेऊन लगेच निघालो आम्ही घरी. घरी जास्त रे ना भाऊ एवढं भयानक वातावरण झालं होतं आणि पाणी पडणं बी सुरू झाला होता आणि त्यात आपला गहू, मक्का, हरभऱ्याचे कट्टे सगळंच उघडं होतं. म्हणलं आता काही खरं नाही, आता नुकसान झाल्याशिवाय काही राहत नाही. कसं तरी कुत्र्यासारखी धावपळ करत झाकून तर घेतलं आणि सगळं झाकून झाल्यावर आहे ना एकदम कडक ऊन पडलं. म्हणलं वा, नेमकं कापड पाणी लागू नये म्हणून टाकलं की ऊन लागू नये म्हणून टाकलं हे समजलं नाही. संध्याकाळच्या टायमाला आहे ना हरभरा काढायचं मशीन बोलवलं होतं. म्हणलं पाण्या पावसाचं काही सांगता येत नाही, काढून गेल बरं. आता खळं करताना या मशीनीला का बरं लावतात जरा कमेंट करून सांगा बरं. एका मागं एक सगळं हरभरा काढून घेतलं आणि कट्टे शिवून गाडी बोलून बी घेतली. सगळे कट्टे पप्पानं मी गाडीत भरून घेतले आणि लगेच दुसऱ्या शेतात येऊन तिथले बी कट्टे भरून घेतले. या दिवसभराच्या धावपळीत अख्खा जीव थकून गेला होता, पण काय भाऊ शेतकऱ्याचा पोरग म्हटल्यावर करावं तर लागणारच. चला भाऊ आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.